नमस्कार, मी कल्याणी राजेश भुरे, अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गट। येत्या 2 तारखेला तुमसर नगर परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे आणि मी अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांना विनंती करते, तुम्हा सर्व जनतेला विनंती करते की कल्याणी भुरे ही तुम्हा सर्वांसाठी इतक्या वर्षाच्या प्रवासामुळे तुम्ही मला सगळे ओळखतच आहात। या प्रवासाचा कार्यकालाच्या माझ्या कामाची पावती तुम्हाला नगराध्यक्ष पदावर देऊन मला तिथे पोहोचवायचं आहे आणि जिथे माझे नगरसेवक आणि नगरसेविका उभे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला वोट देऊन विजयी करायचे। धन्यवाद। ताई, आपण मला सांगा की 15 वर्षांचं समाज कार्य आपल्याला आलेलं आहे, तो एकंदरीत टप्प्याटप्प्याने कशा प्रकारचा राहिला, काय सांगणार? माझी राजकीय सुरुवात सर्वात महत्वाचं म्हणजे माझी सामाजिक सुरुवात ही 2011 पासून सुरू झालेली आहे। विविध संघटनेच्या माध्यमातून मी मुलींसाठी, महिलांसाठी आणि युवक युवतींसाठी लढत आलेली। ऍक्च्युली माझी जी सुरुवात चळवळ झाली ही उडान संस्थेपासून सुरुवात झाली। उडानचा प्रवास करत करत मी ज्या पद्धतीने महिलांचं संघटन बनवलं, प्रत्येक वार्डात महिलांचं संघटन बनवून महिलांच्या हक्कासाठी, त्यांच्या रोजगारासाठी प्रत्येक वेळी लढा दिला होता। दुसरी लढाई माझी ही मुलींच्या बसेससाठी होती। बसेसच्या माध्यमातून जरी मी तुमसरची राहणारी असताना सुद्धा पण मी हा विचार केला नाही त्यावेळी की माझा कार्यकाल हा फक्त इलेक्शन पुरता मी कधी ठेवला नाही। चळवळ होती महिलांसाठी। आणि नमस्कार, मी कल्याणी राजेश भुरे, अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गट। येत्या 2 तारखेला तुमसर नगर परिषद अध्यक्षाची निवडणूक आहे आणि मी अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांना विनंती करते, तुम्हा सर्व जनतेला विनंती करते की कल्याणी भुरे ही तुम्हा सर्वांसाठी इतक्या वर्षाच्या प्रवासामुळे तुम्ही मला सगळे ओळखतच आहात। या प्रवासाचा कार्यकालाच्या माझ्या कामाची पावती तुम्हाला नगराध्यक्ष पदावर देऊन मला तिथे पोहोचवायचं आहे आणि जिथे माझे नगरसेवक आणि नगरसेविका उभे आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला वोट देऊन विजयी करायचे। धन्यवाद। ताई, आपण मला सांगा की 15 वर्षांचं समाज कार्य आपल्याला आलेलं आहे, तो एकंदरीत टप्प्याटप्प्याने कशा प्रकारचा राहिला, काय सांगणार? माझी राजकीय सुरुवात सर्वात महत्वाचं म्हणजे माझी सामाजिक सुरुवात ही 2011 पासून सुरू झालेली आहे। विविध संघटनेच्या माध्यमातून मी मुलींसाठी, महिलांसाठी आणि युवक युवतींसाठी लढत आलेली। ऍक्च्युली माझी जी सुरुवात चळवळ झाली ही उडान संस्थेपासून सुरुवात झाली। उडानचा प्रवास करत करत मी ज्या पद्धतीने महिलांचं संघटन बनवलं, प्रत्येक वार्डात महिलांचं संघटन बनवून महिलांच्या हक्कासाठी, त्यांच्या रोजगारासाठी प्रत्येक वेळी लढा दिला होता। दुसरी लढाई माझी ही मुलींच्या बसेससाठी होती। बसेसच्या माध्यमातून जरी मी तुमसरची राहणारी असताना सुद्धा पण मी हा विचार केला नाही त्यावेळी की माझा कार्यकाल हा फक्त इलेक्शन पुरता मी कधी ठेवला नाही। चळवळ होती महिलांसाठी आणि युवतींच्या संघर्षासाठी। ज्यावेळी शाळेतनं मला मुलींचं आणि शिक्षकांचं आणि त्या ग्रामीण पासून म्हणजे तुमसर विधानसभेच्या प्रत्येक गावातनं मला सर्वात मोठी चळवळीसाठी फोन यायचं ती म्हणजे बस। गाव तिथे बस, मुलींना कुठेही मी थांबू देण्याचा प्रयत्न होऊ दिला नाही की बसेस नसल्यामुळे त्यांच्या शाळेचा म्हणा आणि बाकी पण असा विषय कधी आला नाही। सातत्याने बस काढण्यापासून तर गावापर्यंत बस पोहोचवण्यापर्यंतची जबाबदारी घेतली। आज मी या नगराध्यक्षाच्या माध्यमातून ज्यावेळी फिरत आहे ही लढाई माझी अध्यक्षासारखी नाहीये, ही लढाई मी नगर परिषदच्या मेंबर सारखी लढते। जिथे आतापर्यंत नगर परिषदचे उमेदवार कधीच अध्यक्षाच्या पदाचे गेले नाही तिथे कल्याणी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले। मला इतका विश्वास आहे की माझ्या लाडक्या बहिणी त्या सगळ्या संघर्षात माझ्या पाठीशी उभे राहिल्या। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी ही लाडक्या बहिणींची योजना आणली आणि ही योजना सातत्याने सुरू आहे। त्यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे, मजबूती करेन आणि इथं आर्थिक इन्कम सोर्स साठी त्यांनी जो हे आपलं लाडकी बहीण योजना आणली आहे ते सर्वात महत्वाचं आहे। आणि सर्वात आनंद मला होतो की भोंडेकर साहेबांनी भंडारा आणि पवनी विधानसभेचे आमदार आणि आमचे नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी भोंडेकर साहेब यांनी शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला तुमसरमध्ये आज सगळ्या जेंट्सच्या याच्यात एक लेडीज दिली। बरेचदा महिलांना असं असते की तुम्ही ओपन मध्ये लढायचं नाही। ज्याही पक्षामध्ये या पहिले मी काम केलं या पक्षाचा एकच विषयाचा असायचा की आरक्षण असेल तरच तुम्ही लढावं।
पण शिंदे साहेबांची जी दूरदृष्टी आहे, शिंदे साहेबांनी जे विजन आमच्या महिलांसाठी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या पुन्हा तळागाळापर्यंत जे पोहोचवलेलं आहे की माझी लाडकी बहीण कुठेही कमजोर नाही. आणि मला सुद्धा आज मला तरी वाटते की या विदर्भात सुद्धा कुठे कोणतीही उमेदवार शिवसेनेची असेल किंवा बाकी पक्षांची असेल जे पुरुषाच्या बरोबरीत लढत नाही. पण आज एक छोटंसं गाव आहे आमचं तुमसर, जिथे 40,000ची लोकसंख्या आहे. तर नेते फार तगडे. ह्या सगळ्या माजी नगराध्यक्षांच्या बरोबरीत साहेबांनी मला लाडकी बहीण म्हणून तुमसरमध्ये एक नेतृत्व दिलं आणि नगर परिषद अध्यक्षाची दावेदारी काढली. म्हणून सर्वप्रथम मी शिंदे साहेब आणि विलेकर साहेब यांचं अभिनंदन करते आणि धन्यवाद करते. ज्या पद्धतीने इलेक्शनची आता ही पुढची सगळ्यांना माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे, ज्या पद्धतीने मी काम केलं आहे, मग ते सखी मंच असो, लिनेस म्हणून आमचा एक लॉयन्सचाच एक पार्ट आहे, महिलांचं संघटन चालतं. मी JCI दोनदा प्रेसिडेंट राहिली. त्यावेळेस सुद्धा मी कोरोना काळात मी भरपूर कामं केले, पण संकट काळात मी तुमच्या पाठीशी राहिली. त्याच्यामुळे मी त्याचा आकलन मी माझ्या पॉलिटिकलमध्ये नाही काढला. ती सेवा होती त्या माध्यमातून मी केली. या पद्धतीने मला माझ्या पूर्ण जनतेवर विश्वास आहे की यावेळी ते आपली लाडकी, माझ्या लाडक्या भावांवर पण विश्वास आहे की ते आपली लाडकी बहीण यावी नगराध्यक्षाच्या पदावर नक्कीच. शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झाली, त्याबरोबर अर्धा विजय तर आपला तेव्हाच झाला होता. आता जेव्हा पूर्ण विजयाच्या बाबतीत आपण बोलू तर विजयाचा जो विजन आहे तो नेमका काय आहे? तुमसर सिटी कशी असावी, काय विजन आपण आखलेलं आहे? मी 25-30 वर्षापासून मी तुमसर बघते. ज्या पद्धतीने तुमसर फास्टली वाढायला पाहिजे त्या उद्देशाने तुमसर त्या विजयापर्यंत पोहोचलं नाही. या पहिलेचे अध्यक्ष सगळ्यांनी बघितले आहे. वार्ड नंबर 1 पासून ते वार्ड नंबर 12 पर्यंत मी रोज सातत्याने, आजच नाही नेहमीपासून फिरत आले. अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे. म्हणजे तुमसर गड्ड्यात आहे की गड्डे तुमसरात आहेत आणि मला नागरिकांना आणि त्या नेत्यांना पण प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे माझा स्वच्छता. काही भागात म्हणजे काही भागात नाही, प्रत्येक भागात आहे. कधी बरेचदा आजही कचऱ्याचे ढिगारे जसेच्या तसेच पडलेले. आला दुसरा पर्यावरणचा. ज्या पद्धतीने पर्यावरणच्या नावाने आणि सौंदर्य करण्याच्या नावाने आणि जे काही प्रोजेक्ट आणले आहेत तुमसरात ते सगळे फेल पडले. आज गांधी सागर सुद्धा तुम्ही बघून राहिले. ज्यावेळी आम्ही लहान लहान मुलं असताना घेऊन जायचं, फक्त ईद मी 2-3 महिन्यांनी 2-4 महिने चालले, मलाही माहिती नाही किती दिवस चाललाय. असं वाटायचं की चल आपल्या तुमच्या लोकांना नागपूरला जायची वेळ पडणार नाही. या पद्धतीने ते गांधी सागरची आज दुरावस्था दिसून राहिली आहे की इतकं सुंदर विलोभनीय सौंदर्यकरण अख्ख्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात नाहीये जितकं सुंदरता त्या गांधी सागर जो दिसते की जिथे तुम्ही बोटींच्या माध्यमातून पर्यावरण करू शकतो. तसंच तुमचा शिव मंदिराजवळचा तलाव आहे. काय करू शकतो ते सगळ्यांना माहिती आहे, पण करण्याची जी मानसिकता असते ती कुठेच नाही. रस्त्याचे ज्या पद्धतीने नाल्या बनवतात, कचरा नाल्यांची उपासणी आली की तो कचरा तिथेच ठेवला जातो. त्याला कितीदा सातत्याने आम्ही माझे नगराध्यक्षांवर मी हा प्रश्न घेऊन गेला आणि CO पर्यंतही पोहोचवला की ज्यावेळी तुम्ही साफसफाई करता नाल्याची तो कचरा तिथेच टाकला जातो आणि तो सगळा कचरा जनतेच्या घरात जातो. तिथून दुर्गंधी येते, सगळ्याच गोष्टी आहेत. हायजेनिक पण नसतो तो एरिया त्यामुळे. आणि ज्यावेळी तुम्ही रस्ते बांधता, नाली देता, त्या नालीचा जो पार्ट असतो तो तसाच ठेवून ज्या पद्धतीने ते स्पीड ब्रेकर बनवलेले आहे. सर्वात महत्वाचा माझा विषय राहील स्पीड ब्रेकर आहे, ज्या पद्धतीने इथे केले. आणि सर्वात मोठा विषय आपल्या इथे तुमच्यामध्ये पार्किंग. हा जो पार्किंगचा विषय, या विषयाला घेऊन मी हे इलेक्शन आहे. महिलांच्या सशक्तीकरणावर हा विषय आहे. दुसरं म्हणजे प्रत्येक वार्डमध्ये 1 ते 12 मध्ये माझं सखी केंद्र आहे जिथून महिलांना प्रोटेक्शन राहायला पाहिजे. दुसरा पार्ट आहे माझा लायब्ररी, त्याला मी कामगार आणि एज्युकेशनच्या माध्यमातून मुलांना घेतलेलं आहे. तिसरं हे आता बरेच आमच्या आया बहिणी बिचाऱ्या कित्येक वर्षापासून बिड्यांचा काम करते. जेव्हा मी खेड्यात अगदी एका घरापर्यंत जेव्हा पोहोचली, तिला विचारलं माऊली तुला किती मिळते एका दिवसाला? तर 1000 50 हे ऐकून माझ्या डोळ्यात प्रश्न मांडले. मी त्यांना एक बोलले की यातूनही मी तुम्हाला काढण्याचा पूर्ण प्रयत्न. तसंच परत माझ्या महिलांना मी इतके वर्षापासून जो विषय रोजगाराचा करते. आपण म्हणतो नेहमी की बारामतीमध्ये एकदा जावं, पण आपण तुमच्याला बारामती बनण्याचा प्रयत्न करणार. कारण आज महिला टँकर सुद्धा चालवण्याची हिंमत करते. का करते? तर की ज्या पद्धतीने तिने दूध संकलन केंद्राच्या डेअरीच्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्टच्या माध्यमातून
एक छोटा स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून तिने छोट्या छोट्या औद्योगिक केंद्रातून आपली सुरुवात केलेली आहे. दुधाचे प्रॉडक्ट बनवणे, दुधाच्या प्रॉडक्ट पासून त्या सेलिंग कशी करायची, त्याची मार्केटिंग कशी करायची, हे सगळं मी त्यांना प्रशिक्षण देणार आहे. आणि महिलांना मी हे सांगणार आहे की या पद्धतीने तुम्ही बिझनेस करा, दूध संकलन केंद्र ओपन करा, सबसिडीवर तुम्हाला गाई आणि म्हशी मिळतात, हे सगळं मी त्यांना देणार आहे. याचे सगळ्यांना मी प्रशिक्षण देणार आहे. टीम तयार आहे माझ्याजवळ आणि ही सगळी टीम त्यांच्यासाठी काम पण करणार आहे. की प्रॉडक्ट कसं बनवायचं, सेलिंग कसं करायचं, त्याची मार्केटिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. राईस सिटीच्या माध्यमातून आज आपण सगळेजण केरळला गेले की चिप्स चांगले म्हणतात, आपणच तुमच्याला केरळ आणू. म्हणजे चिप्सचे केरळपासून आपण जे बनाना म्हणजे केळापासून चिप्स कसे बनवायचे हे भरपूर आहे. की आपण चिप्स आहे आणि अजून बाकी पण आहे, वेफर्स कसे बनवायचे, बाकी बाकी असे भरपूर प्रॉडक्ट आहे. एकदा का त्या लाईन मध्ये आलो, कारण मी स्वतः बिझनेस मध्ये असल्यामुळे मलाही वाटतं की मी जशी बिझनेस मध्ये असून मी मजबूत झाली आहे, तशी माझी घरातली प्रत्येक महिला ही बिझनेसच्या औद्योगिकच्या माध्यमातून मजबूत झाली पाहिजे. कारण आज ती जर सुखरूप राहील तर तिचा जो मुलगा पांठ्यावर बसतो तो उद्या भविष्यात तिथे दिसणार. हे तर आपले झाले विजन. आता आपण निवडणूक काळात होणारे जे उथल आहे त्याच्या बाबतीत बोलूया. निवडणूक काळाला की वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देणे, दारू देणे, पैसा देणे या प्रकारचे प्रकार खूप चालतात. तर काय सांगणार जे सुजाण मतदार आहे त्यांना काय एक आव्हान, काय एक मेसेज आपलं असणार आहे की येणाऱ्या 2 तारखेला जी वोटिंग होणार आहे त्यासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करणार की प्रत्येक व्यक्ती जावा आणि आपला वोट जे आहे ते मतदान आपलं करावं, यासाठी काय एक मेसेज आहे? सर्वात महत्वाची माझी ही मोहीम युवकांची आणि युवतींची आहे. कारण तुमचं सुरक्षित राहील तेव्हा जेव्हा घरातला प्रत्येक युवा आणि युवती सुरक्षित राहील. येणारं जनरेशनवर तुमचं डिपेंड आहे. तुमचं जनरेशन जर सुरक्षित राहील तुमचं सुरक्षित राहील. आजच्या परिस्थितीमध्ये कितीतरी युवक बाहेर गेलेत कारण त्यांना उद्योग नाही. ठीक आहे, सगळे डॉक्टर मुलं, इंजिनियर मुलं नाही बनू शकत, पण 12वीच्या बेसवर बरेच काही इथे उद्योग करू शकतात आणि विजन ठेवून काम करू शकतात. ते मला दिसत नाही. तुमचा जो प्रश्न आहे, माझी ही चळवळ गेली कित्येक 15 वर्ष, म्हणजे मी पॉलिटिकल जरी असेल तर माझी सुरुवात समाजकार्यातून झाली. मी 80% नाही 90% समाजकार्य करते. मी म्हणते 99.5% मी समाजकार्य करते, फक्त 5% मी राजकारण करते. कारण माझे वडील सुद्धा एक शिक्षक आमदार आहेत, माझी फॅमिली एक डॉक्टर आहे आणि माझे वडील जेव्हा 3 वेळा त्यांनी नेतृत्व केलंय शिक्षकांचं, तर मला त्यांनी एकच विजन दिलंय, बेटा हार हो या जीत, सिद्धांताला तोड नाही द्यायची. तू ज्या सिद्धांतावर तू आयुष्य लढली आहे, या तुमच्याला ज्या सिद्धांताने तू बघितलंय त्या सिद्धांताला तडा द्यायचा नाही. बाकीचे नेते काय करतात ते त्यांचा तो प्रकार आहे, आपण ते करायचं नाही. जी मुळे तू ज्या प्रत्येक महिलांच्या डोळ्यात तू आसू पुसायला, त्यांची अश्रू पुसायला तू आलेली आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना तू मार्गदर्शन करते एका पॉलिटिकल मंचच्या माध्यमातून, या समाजकार्याच्या माध्यमातून, की माझा मुलगा, तर मी सगळ्या तुमच्यातल्या मुलांना माझ्या मुलासारखं बघितलं. मी प्रत्येक भाषणात नेहमी म्हणते, कल्याणी भुरे तुमच्या समोर नाही आली, कल्याणी भुरे तुमची एक आई म्हणून. कारण माझा मुलगा जसा फॉरेनला गेला, माझी मुलगी सुद्धा आता फॉरेनला चालली, त्या दृष्टीने मी माझ्या समाजातला मुलगा सुद्धा समजते की तुमचा मुलगा सुद्धा IAS ऑफिसर व्हावा, IPS ऑफिसर व्हावा आणि मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर जायचं. आतापर्यंत आपण राजकारणाला, बरेच लोक राजकारणात यायला यासाठी घाबरतात की ते घाण आहे. पण मी सगळ्यांना सांगते की ज्यावेळी म्हणते की कल्याणी तू या दलदलमध्ये फसली, पण मी जनतेचं एक आव्हान स्वीकारणं, हे दलदल आपल्या विचारांनी तुम्ही बनवली की ज्या पद्धतीने तुमचं पाहायला पाहिजे तुम्हाला दिसलं नाही किंवा तुम्हाला त्या नेत्यांनी त्या विजयापर्यंत पोहोचवलं नाही. पण मी एक ठासलेलं आहे की मी माझ्या सिद्धांताला तडजोड करणार नाही. ज्या शाळेमध्ये मी माझ्या मुलांना समजवायला आणि नशामुक्ती, व्यसनमुक्तीवर बोलायची, ते मी त्या पद्धतीने मी इलेक्शन लढणार नाही. माझा हार हो या जीत, मला त्याचा पर्वा नाही आहे, पण तुमच्या माझ्या भगिनींच्या आणि मातांच्या डोळ्यात मला अश्रू येऊ द्यायचे नाही. दारूमुक्त अभियान म्हणून हे इलेक्शन, हे निवडणूक मी लढणार. आणि सर्वात महत्वाचं, या पद्धतीने माझी इलेक्शनची चळवळ आहे. मी मुलांना वाईट व्यसनाच्या अधीन जाऊ देणार नाही. मला कोणी लोक वेड्यात पण काढतात दादा, पण मला वेळ म्हटलं तरी चालेल. पण ज्या सिद्धांताची लढाई मी इतकं आयुष्य वेचलं आहे तुमच्यासाठी, आता मी पण एका मोठ्या लोकांमध्ये जीवन जगू शकत होती आणि आहेच त्या लेवलची, पण मी
लढाई माझी ही रोडवरची आली आहे. प्रत्येकांच्या युवकांसाठी कल्याणी आली आहे. आणि या युवकांसाठी जर मी लढत आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की तुमसरला प्रदूषित करू नका, तुमसरला नशामुक्तीत उतरवू नका. आणि अशा लोकांना तुम्ही साथ द्या की ज्यांनी तुमसरसाठी आपलं नाव बनवलंय. आणि तुमसर आज कुबेर नगरी म्हणून बघितलं जातो. या कुबेर नगरीला कुठे गालबोट लागून देऊ. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे नेतृत्व, भंडारा पवनी विधानसभेचे आमदार आदरणीय श्री नरेंद्र भाऊ भोंडेकर हे परमात्मा एक सेवक आहेत. आणि साहेबांनी आणि तुमसरमध्ये सुद्धा सेवक भरपूर आहेत. मला विश्वास आहे की परमात्मा सेवक यांनी सुद्धा जी माझी लढाई आहे व्यसन मुक्ती, त्यांची सुद्धा तीच लढाई आहे. मी ज्या ज्या घरी गेली तिथे दारू पिऊन येऊ नये, तर मी सुद्धा त्यांच्या विचारावर प्रभावित झाली आणि मी सुद्धा त्यांच्याच विजन प्रमाणे हे इलेक्शन लढते, निवडणूक लढते. म्हणून मी सर्वांना एकदा विनंती करते की सगळे नगराध्यक्ष तुम्ही बघितलेले आहेत आणि इतके दिवसापासून तुम्ही म्हणताय ना, माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की सगळे तुम्ही मला, मी जेव्हा जेव्हा सामाजिक कार्य करायची, कल्याणी एकदा तू लढ, कल्याणी तू एकदा लढ. आणि आज ज्यावेळी जनतेने, मुला मुलींनी आणि माझ्या आया भगिनी, माझ्या लाडक्या बहिणींनी मला प्रोत्साहित केलं की ताई तू आमच्यासाठी आली आहे, या उद्देशाने मला जेव्हा त्यांनी आज ऍक्सेप्ट केल्यास मान्यता दिली आहे, म्हणून मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते की ही लढाई माझी आहे, ही लढाई जनतेची आहे. आज कल्याणी नगराध्यक्ष बनेल तर माझी प्रत्येक महिला कल्याणी अध्यक्ष बनेल आणि प्रत्येक घरात कल्याणी गेली, प्रत्येक घरातली स्त्री कल्याणी आहे. ही लढाई कल्याणीची तर आहेच, पण ही सर्वसामान्य महिलांची लढाई. मी सगळ्यांना आग्रहाची परत एकदा विनंती करते, जास्तीत जास्त मतदान होऊ द्यावे आणि युवकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे, युवतींनी सहकार्य करावे. आणि सर्वात महत्वाचं, मी लाडक्या बहिणींना जसा आग्रह करते तसेच माझ्या लाडक्या दादांना सुद्धा मी आग्रह करते की एकदा तुम्ही आपल्या बहिणीला निवडून द्यावे आणि नगराध्यक्षपदी हा ताज कल्याणीच्या बरोबरीत सगळ्या महिलांच्या डोक्यावर हा ताज उभा राहणार आहे आणि स्वाभिमानाने तुमचं उभं राहणार आहे. धन्यवाद.